इथं मंडळाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ सहकारी व आदरणीय माननीय नरेंद्र पाटील दादा, त्याचबरोबर बाळासाहेब पाटील दादा आमचे स्नेही, त्याचबरोबर आमच्या कंपनीचे जनरल मॅनेजर अंकित सक्सेना साहेब, त्याचबरोबर हेमंत पाटील साहेब व डॉक्टर अंकुश चोरमोले सर आणि माझे सहकारी सागरी सुद्दुनीचे व्हाईस चेअरमन महेश काका, त्याचबरोबर
आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब कुलकर्णी साहेब, माझे सहकारी विक्रम कुलकर्णी साहेब व माझे सहकारी प्रकाश पाटील, परत सर्व माझे नातेवाईक मंडळी, मित्रमंडळी, सर्व कस्टमर, काकावरती आहे आनंदराव काका, ही सर्व मंडळी आज आपण इथं वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्या पहिल्यांदा मी विजितवाद एजन्सी व आमच्या थोरात कुटुंबातर्फे मनपूर्वक मी हार्दिक स्वागत करतो। आज हा कार्यक्रम घ्यायचं निमित्त असं की गेले 1 वर्ष झालं आम्ही दादा हे शोरूम बांधतोय। मी कंपनीला कमिटमेंट दिली होती की आम्ही 4 महिन्यामध्ये शोरूम उभा करू, पण इथली परिस्थिती अशी होती, आज आता तुम्ही रस्त्याला आला, रस्त्यावरती मुरूम पडलाय, पण हा पूर्णपणे चिखलाचा रस्ता होता। मी जागा ही खरेदी केली, जागा खरेदी केली ह्याचं कारण असं की ज्या ठिकाणी मी सेटअप उभा करतो आमच्या डीलरशिपचं बीजं वाक्य आहे की सर्वोत्तम सेवा व संतुष्ट ग्राहक हेच आमचं ध्येय। तर जर मी भाड्याच्या जागेमध्ये केलं तर कुठं छोट्या खाली याच्यामध्ये काम करणार, आणि मग त्या पद्धतीनं ज्या जॉईंट डेअर कंपनी पॉवर ट्रेक, GD लिंक ह्यासारख्या सुविधा आणते आणि त्या सुविधाच्या पद्धतीनं जर सेटअप झाला नसेल तर मी कुठल्याही पद्धतीनं शेतकऱ्याची चांगल्या प्रकारे सेवा करू शकत नाही। त्यामुळे आमच्या कुटुंबाने आम्ही निर्णय घेतला की जागा स्वतः खरेदी करायची। दादा ही जागा एप्रिल महिन्यामध्ये मी खरेदी केली, मला कंपनीने LOI लेटर मला फेब्रुवारी महिन्यामध्ये दिलं होतं आणि मी साहेबांना कळवलं मी हा सेटअप मी 3 महिन्यामध्ये उभा करतो, पण नैसर्गिक आपत्तीमुळं इथल्या सगळ्या सुविधामुळं, लाईटची सुविधा नव्हती, रस्त्याची नव्हती, मला बाकीच्या गोष्टीमुळे मला वेळ लागला, दिरंगाई झाली। त्यामुळे कंपनीची पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो की हा सेटअप करण्यास मला थोडा टाइम लागला, पण जो काही सेटअप उभा केला तो मी एक जागतिक दर्जाचा सेटअप मी शेतकऱ्यांसाठी उभा केलाय। आपण पुढं जर बघितलं तर आज पुढं सुविधा मी कार सारख्या एका चांगल्या सेक्टर सारख्या आपण मोठ्या सेक्टर मधलं काम करतो, वर्कशॉपच्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेले आहे। आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये एकच तत्व आमचं फॅमिलीचं आहे की गेली 22 वर्ष झाली आम्ही ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये काम करतोय। 22 वर्षामध्ये आम्ही शेतकऱ्याशी जिव्हाळ्याचं नातं जोडायचा प्रयत्न केलाय आणि मॅक्झिमम चांगल्या प्रकारे मी सर्व्हिस द्यायचा प्रयत्न केलाय। तर ह्या सर्वांना मी आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं आपण इथं उपस्थित राहिलात त्या सर्वांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रम न लाभवता माझं छोटकाली मी भाषण संपवतो। धन्यवाद। मोठ्या सत्काराचं स्वरूप प्रभू रामचंद्रांची मूर्ती जी 22 जानेवारीला अयोध्येमध्ये स्थापन झाली, अशी ही गोड अशी ही तसेच या ठिकाणी जॉन डिअरचे JD फायनान्सचे सन्माननीय हेमंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी सांगली। या कार्यक्रमासाठी सागरेश्वर सहकारी सुखगिरणीचे व्हाईस चेअरमन सन्मान ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय, सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा अशी आपल्याला विनंती आहे। मोहनराव जाधव सैदापूर GDP मध्ये पण भरपूर सपोर्ट करते, आपण ॲग्रिकल्चर हे मोठं योगदान समजतो आपण ह्याच्यात। तर त्यामुळे या स्कीममुळे फार्म मेकनायझेशनमध्ये भरपूर सपोर्ट भेटलेला आहे, त्यासाठी सर्वात पहिलं थँक्यू। त्यानंतर आमचे जॉन डिअरचे लिडरशिप जसं की अंकित सर, हेमंत पाटील आणि शिवराज पाटील, अंकिता गोरगे सर्व इथं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनाही थँक्यू सो मच। आणि बाकी सगळे आपले ग्राहक आणि फार्मर्स आल्याबद्दल त्यांना पण धन्यवाद।
तर जॉन डियर, मी जॉन डियर हा एक ब्रँड आहे, हा सगळ्यांना माहीत आहे. तर मी जस्ट एक 5 मिनटं पहिले इंट्रोडक्शन देतो. जॉन डियर आपलं 1837 पासून जॉन डियरची एक नांगरपासून सुरुवात झालेली आहे. मराठी में समझता हूँ, थोड़ा थोड़ा बोलता भी हूँ, लेकिन मैं हिंदी में आज अपना अनुवाद करना चाहूँगा. देख रहे हैं काफ़ी वर्ल्ड क्लास जॉन डियर का एक फैसिलिटी इन्होंने यहाँ पे स्थापित किया है इस्लामपुर में, वालबा तालुका में. और इसलिए भी क्योंकि ये फैसिलिटी सिर्फ सेल्स तक सीमित नहीं है. यहाँ पे जो सर्विस का फैसिलिटी है हमारा इस इंफ्रास्ट्रक्चर में, वो भी बहुत वर्ल्ड क्लास है. तो मैं चाहूँगा जितने भी आज हमारे ग्राहक भाई या हमारे कस्टमर्स, हमारे बीच में जितने भी मेहमान आज हमारे बीच में सम्मिलित हुए हैं, तो कृपया आप लोग आएँ, थोड़ा सा समय शोरूम का एक वॉक अराउंड करें और वर्कशॉप की फैसिलिटीज़ को समझें कि जॉन डियर किस तरीके से वर्ल्ड क्लास फैसिलिटीज़ अपने फार्मर्स और अपने कस्टमर्स के लिए आप सबके बीच में लेके आया है. ओके, तो आज का जैसा संयोग साहब बता रहे थे कि आज का जो हमारा ये प्रोग्राम है, इसके बीच में सबसे पहले तो मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगा. हमारे बीच में आज श्री नरेंद्र पाटिल साहब, अन्ना साहब पाटिल के अध्यक्ष हमारे बीच में हैं. तो थैंक यू पाटिल साहब समय निकालने के लिए. ये तो जो 98 में, सन 1998 में 25 वर्ष जॉन डियर में इंडिया को हो गए, और ये 25 वर्षों में जॉन डियर इंडिया का मैं बात करूंगा, हिंदुस्तान में जॉन डियर कंपनी ने बहुत अच्छा उपलब्धि हासिल किया है. उसको अगर मैं फिगर्स में आपको बताना चाहूँ तो लगभग 1 लाख ट्रैक्टर हम हर साल इंडिया में सेल कर रहे हैं. और थोरात साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर यांना धन्यवाद वेळात वेळ काढून आल्याबद्दल. आज एका साहेबांनी म्हटलं की व्हॅलेंटाईन डे, तरी सगळेजण वेळ काढून आले. आज आपला जो पॉवर अँड टेक्नॉलॉजीचा 5वा लॉन्च आहे. तुम्ही असं अंकित साहेबांनी सांगितलं की वेगवेगळी टेक्नॉलॉजी जॉन डियर कंपनी जी आहे दरवर्षी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देते. इथे आता अंकुश सोरमुले साहेब पण बसले होते, मी त्यांच्याशी चर्चा करत होतो की हा आजूबाजूचा जो परिसर आहे शेतकऱ्यांनी इथे खूप समृद्ध केलेला आहे. वेगवेगळे प्रयोग करतात आणि थोरात साहेबांनी ही मोठी डीलरशिप इथे टाकून अजून त्या समृद्धीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या शोरूमचंही आज उद्घाटनासाठी नरेंद्र पाटील साहेब आले, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि पाटील साहेबांचं मी अजून एक गोष्टीसाठी धन्यवाद करू इच्छितो की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या संस्थेच्या माध्यमातून जे आज मराठा बांधव समाजासाठी जे आर्थिक कमकुवत गट आहे त्यांसाठी त्यांनी सबसिडीच्या माध्यमातून वेगवेगळे जे उपक्रम आहेत शेतकऱ्यांसाठी असेल किंवा उद्योजक असतील, मोठे उद्योजक, छोटे उद्योजक, त्यासाठी जे त्यांनी मदत उपलब्ध केली, त्यासाठी सर्वप्रथम त्यांचं धन्यवाद. या अध्यक्ष नरेंद्र पाटील दादा आणि स्टेजवरील सर्व उपस्थित मान्यवर, तसं शेतकऱ्यांच्या वतीनं एक मनोगत व्यक्त करायला मी इथे उभा आहे. 5 मिनिटातच सांगतो. जॉन डियरचा आणि माझा संबंध गेल्या 4-5 महिन्यापासून आला. म्हणजे मला माझ्याकडे ऑलरेडी ट्रॅक्टर होता 5500 आणि माझा व्यवसाय नर्सरीचा. आमच्या नर्सरीच्या माध्यमातून वर्षाकाठी आम्ही जवळपास 2.5-3 कोटी रोपं तयार करतो. आणि ही रोपं तयार करणं ऊसाच्या वाहतुकीसाठी एक चांगला ट्रॅक्टर पाहिजे, कारण ऊस वाहतूक आमची कधी उन्हाळ्यात नसते, आमची ऊस वाहतूक जास्त असते पावसाळ्यात. आणि हा विचार करताना शेतीच्या कामासाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी कुठला ट्रॅक्टर बेस्ट राहील. सोशल मीडियावर माझा प्रेझेन्स चांगला आहे, म्हणजे 70-80 हजार फॉलोअर्स असतील. शेतकऱ्यांकडून मी सल्ला घेत असतो. मी अशीच पोस्ट लिहिलेली की कुठला ट्रॅक्टर घेतला तर चांगलं राहील, म्हणजे कुठला ट्रॅक्टर घ्यावा, माझ्या मनात हा घ्यावा असा आहे. तर XYZ 3-4 कंपन्यांचे मी एक ट्रॅक्टरचे फोटो टाकलेले. जवळपास त्या पोस्टला एक 3-4 हजार कॉमेंट्स आले असतील. त्यामध्ये जॉन डियरच्या बाबतीत 70% कॉमेंट होत्या. मग त्या दृष्टीनं मग अभ्यास करत गेलो. यूट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत, इंटरनेट. साहेबांनी मला डील करून दिली. आणि जॉन डियर फायनान्सची एक गोष्ट सांगतो. अंकिता मॅडमनी आम्हाला चांगला एक प्लॅटफॉर्म ओपन करून दिला. मी नॅशनल बँकेच्या नादालाच लागलो नाही.
मला ट्रॅक्टरचा व्याजदर जो आहे आणि जो फायनान्स आहे 2 दिवसामध्ये पूर्ण फायनान्स उपलब्ध करून दिला आहे. आणि नॅशनल बँकेमध्ये मी चौकशी केली त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं स्वस्त. म्हणजे आज शेतकऱ्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट गोळा करणं हे डोक्याला सगळ्यात झंझट आहे. 7/12 आणा, खाते उतारा आणा, मॉर्गेज करा, त्याच्यावर कर्ज चढवा, असली काही भानगड तुम्हाला ह्याच्यामध्ये करावं लागत नाही. तर एक संतुष्ट ग्राहक म्हणून जॉन डिअरचं मी धन्यवाद देतो की एक चांगली ट्रॅक्टरच्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पण म्हणा आणि सगळ्याच दृष्टीनं फायनान्सच्या दृष्टीनं दुसरीकडे पळायची काही गरज नाही. तर तिथं जे काही शेतकरी आहेत बरेच जॉन डिअर वापरणारे असतील, माझ्या आधी वापरणारे बरेच असतील, बरेच 5-10 वर्ष जर जॉन डिअर वापरतात. मी आता एक 3-4 महिने झालो वापरायला. ट्रॅक्टरचा परफॉर्मन्स देखील एकदम चांगला आहे की आता एक 4-5 महिने झाला आम्ही वापरतो शेतीच्या कामात. सर्वांमध्ये जे ट्रॅक्टर आज डिलिव्हरी घेणार आहेत किंवा काय लोकांची आज 14 तारीख, कोणाचा मुहूर्त आहे, कोणाचा 20 आहे, कोणाचा 22 आहे, पण आम्ही आज आमच्या शोरूमचं उद्घाटन करतोय. या निमित्तानं तुम्ही आणि सगळ्यात महत्वाचं की आज जे ट्रॅक्टर फायनान्स आपण केलेले आहेत ते सगळे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांना व्याज परतावा मिळणार आहे. आणि त्या दादा तुमचं मला मनपूर्वक धन्यवाद एवढ्यासाठी मानायचं आहे की आज तुम्ही एक इनिशिएटिव्ह घेतला आणि अख्ख्या महाराष्ट्रभर राबवला. ह्याच्यामुळं मी तर सांगेन की मागच्या तुमच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये माझ्या वाटते 15,000 लोकांनी ट्रॅक्टर अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये घेतले आणि त्यांना व्याज परतावा मिळाला. आणि आत्ताच्या ह्या कारकिर्दीमध्ये दादाने एक असा इनिशिएटिव्ह घेतलाय की सर्व ट्रॅक्टर कंपन्यांचे प्राइस रिस्ट्रिक्शन करून घेतलेलं आहे. म्हणजे आज डीलर या नात्यानं आमचं थोडीशी अडचण झाली दादा की तुम्ही जे प्राइस घेतलेले आहेत त्या प्राइस मध्ये आम्हाला 20,000 सुद्धा मार्जिन कंपनीने ठेवलेले नाही. पण माझ्यासारखा माणूस आनंदी का आहे कारण मी ते जे सगळं काय घडलंय त्याचा मी एक छोटा खालीचा वाटा मी उचललेला आहे आणि त्यामुळे मी आनंदाने ती प्राइस डिक्लेअर केली आहे कंपनीने. त्या प्राइसला आम्ही ट्रॅक्टर आमच्या जॉईंट डिअर कंपनीनं डिअर कस्टमर प्राइस नावाने डिक्लेअर केलेलं आहे. तर आमच्याकडे तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये जे अण्णासाहेब पाटील महामंडळाने प्राइस कंपनीशी बांधून घेतलेले आहेत त्याच प्राइसला आम्ही एकदा छोट्या लो मार्जिन मध्ये आम्ही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर डिलिव्हर करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की आज नरेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील विकास माध्यमांच्या माध्यमातून जो फोर्सफुली कसं असतं एखादी शासनाची योजना राबवताना सुद्धा थोडा मागं पुढे होतो. एवढं मोठं मंत्रिमंडळ असतं आणि आता तर हे 3 पक्षांचं सरकार असताना आपलाच अजेंडा राबवायचा एवढं सोपं नसतं. पण ऍक्च्युली ह्या नरेंद्र पाटील साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कमीत कमी ह्या जे तुमचं आता जे टेन्यूर आहे त्या टेन्यूरच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे आजच्या तारखेला 4,000 ट्रॅक्टर झालेले LY निघालेले आणि जवळजवळ एक 25,000 LY निघतील. म्हणजे 25,000 कुटुंबाचं दादांच्या माध्यमातून बिनव्याजी त्यांना ट्रॅक्टर मिळणार आहेत. आणि एवढं मोठं कार्य हे शेतकऱ्यांचं त्यांच्या म्हणजे मी लाख म्हणेल की मला एक आज मी सगळ्यांना माहिती आहे की मी कदम कुटुंबातला एक म्हणजे व्यक्ती आहे. पण आज दादा कुठल्या पक्षात ह्याच्याशी आम्हाला काय घेणं नाही. आज त्यांचं कार्य एवढं मोठं आहे. मी त्यांना सांगितलं दादा तुमच्या ते उद्घाटन घ्यायचं आहे. दादा तुम्ही आज मला म्हणे आज व्हॅलेंटाईन डे म्हटलं सगळं बाजूला ठेवा पण तुम्ही शेतकऱ्याचं कल्याण करताय म्हणून तुम्ही शेतकऱ्याचं कल्याण करताय तर तुम्ही माझ्या कार्यक्रमाला यायला पाहिजे. आणि माझ्या एका चांगल्या शोरूमचं म्हणजे मी अतिशय अभिनंदनपूर्वक सांगतो की जॉईन डिअरचं पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं शोरूम माझं साहेब झालेलं आहे. आणि ह्या शोरूमचं उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं आहे. भले मग तारीख तुम्ही नंतरची द्या पण ट्रॅक्टरचं शोरूमचं उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं आहे. मला कंपनी माझ्या विनंतीला मानून दादा आले आणि मला आज सगळ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करायची संधी दिली. मी रामाची मूर्ती दिली आणि सगळ्यात शिवाजी महाराजांच्या वृत्तीप्रमाणे दादा प्रसिद्धीच्या वाटेमागे नसतात. आज सगळ्या काही गोष्टी बोलायच्या नसतात पण ते पडदे पाठवून एवढ्या गोष्टी करतात की आज मी मराठा समाजामध्ये आम्ही काम करताना आमचा पाठीराखा म्हणून हा तो माणूस काम करतो. बऱ्याच गोष्टी काय न बोलतात पण त्या कार्याची एक जोड ठेवून आपली शिवाजी महाराजांचं आमची आठवण राहावी आणि रामासारखं त्यांचं काम घडत जावं एवढी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आज आमचे 4 शेतकऱ्यांना आम्ही प्राथमिक स्वरूपात जे चावे देतो ते देणार आहे त्यांना दादांना विनंती करतो की तुम्ही त्यांच्या कुटुंबाचं एक ओझं हलकं केलेलं आहे तर तुम्ही तेवढं त्यांनाही करावं. धन्यवाद. प्रशांत सचिन जाधव ट्रॅक्टर घेतलेला. सर्वात
सर्वात महत्वाचं, या प्रत्येक ट्रॅक्टरवर दादा 5 वर्षाची सारंग भिकाजी घारगे। भारत माता की वंदे वंदे। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। हात वरती करून जय भवानी, जय भवानी। धन्यवाद। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना प्रणाम आणि वंदन करून आज इस्लामपूर पेठ नाका या ठिकाणी जॉइंट डिअर कंपनीच्या नवीन शोरूमचं व सर्व्हिस स्टेशनचं उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे। जॉइंट डिअर कंपनीचे जनरल मॅनेजर ज्यांनी आधुनिक पद्धतीचं ट्रॅक्टर जे बाजारपेठामध्ये त्यांनी लॉन्च केलं त्याची माहिती दिली ते आदरणीय अंकितजी सक्सेना साहेब, आमचे जॉइंट डिअर फायनान्सचे अधिकारी आदरणीय हेमंतरावजी पाटील, त्याचबरोबर ज्यांना आधुनिक शेतकरी किंवा ज्यांचे खूप चांगले मोठे शेतकरी फॉलोअर्स आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या रोपवाटिकेसाठी आज त्यांनी तो पहिला ट्रॅक्टर या ठिकाणी घेतला। ते डॉक्टर अंकुशजी चोरमलेजी, आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे व्हाईस चेअरमॅन महेशजी कदम साहेब, त्याचबरोबर MD साखर कारखान्याचे चालुक्य साहेब, बाळासाहेब कुलकर्णी, बाळासाहेब पाटील, मोहनराव जाधव, त्याचबरोबर हेमंतजी पाटील, प्रकाश पाटील, अशोकराव पाटील, आमचे लिगाडी कॉलेजचे व्यवस्थापक, आमचे महामंडळाचे आमचे समन्वयक निशा पाटील, बाहुबली चत्रे, ऋषिकेशजी पाटील, महामंडळाच्या मुलांना मदत करणारे आमचे CA मित्र महेश पाटील, कराडच्या आमच्या मराठा महासंघाच्या वैशालीताई जाधव, आमचे दुसरे कराडचे मित्र, आमचे परिवाराचे सदस्य ज्यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला पाठबळ दिलं, आदरणीय धनंजयजी खोत साहेब, माझे मित्र साडू सचिनजी भोसले, आमचे समन्वयक मित्र डॉक्टर बरेच दिवसानंतर मला भेटले, आमच्या इस्लामपूर किंवा आजूबाजू परिसरातील असणाऱ्या वेगवेगळ्या पक्षाचे सहकारी, आमचे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेबजी पाटील, त्याचबरोबर या एजन्सीचे मालक आमचे मित्र उदय विलासरावजी थोरात, किरण विलासरावजी थोरात, त्यांचे चिरंजीव, त्यांचा मित्र परिवार, त्यांचे सासू सासरे आणि सर्व त्यांचे मित्र बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम माझ्या परिवारातर्फे आमच्या शेतकरी बांधवांतर्फे महामंडळाच्या वतीनं मी आमचे मित्र उदयजी थोरात साहेबांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांनी जॉइंट डिअर कंपनीची एजन्सी आणि या ठिकाणी शोरूम या ठिकाणी सुरू केलं। मगाशी भाषणामध्ये जॉइंट डिअरचे महाराष्ट्राचे सेल्स एक्झिक्युटिव्ह जनरल मॅनेजर अंकितजी सक्सेना बोलत असताना 1 लाख ट्रॅक्टर या पूर्ण हिंदुस्थानामध्ये त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। या ट्रॅक्टरची बरीचशी वैशिष्ट्य त्यांनी सांगितली। आता आपण सर्वजण आधुनिक पद्धतीचं काम करतो। आजकाल बाजारपेठामध्ये आलेल्या प्रत्येक 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स बाईकमध्ये GPS सिस्टम असते। त्या GPSच्या माध्यमातून आपली गाडी कुठे चालली आहे, कुठे प्रवास करते, किती डिझेल आहे, किती पेट्रोल आहे, किती मायलेज देईल, कशी सर्व्हिसिंग केली पाहिजे, जर काही तांत्रिक बिघाड झाला तर लगेच त्या ठिकाणी काही इंडिकेशन येतात। तशाच प्रकारचं एक आधुनिक पद्धत आज आपले जॉइंट डिअरचे कंपनीने त्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे। खरंच शेतकऱ्यांसाठी हा फार महत्त्वाचा विषय आहे।
काही शेतकरी आहेत जे तरुण असतील, जे स्वतः गाडीवर म्हणजे ट्रॅक्टर चालवतात, इतरांच्या शेतीची मशागत करतात, साखर कारखान्यामध्ये वेळोवेळी ऊस त्या ठिकाणी पोचवतात. परंतु बहुतांश शेतकरी हा व्यवसायाला ज्या वेळेला इतर ट्रॅक्टरांना देतो त्यावेळेला तो ड्रायव्हर, तो जो ट्रॅक्टर चालवणारा ड्रायव्हर आहे, तो ड्रायव्हर कशी गाडी चालवतो, किती मायलेजचा वापर करतो, तो काहीतरी त्या मालकाने दिलेल्या गाडीचा दुरुपयोग करत नाही याच्याबद्दलची माहिती त्या मालकाला मिळत नसते. आणि मग अशा प्रकारचं नवीन तंत्रज्ञान जे आज जॉईंट डिअरच्या माध्यमातून जे विकसित करण्यात आलेलं आहे, त्यामुळे मी नक्कीच त्यांना अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आमचे मित्र थोरात साहेबांनी आमचं कौतुक केलं, आम्ही धन्यवाद देतो. परंतु थोरात साहेब, आपण समाजासाठी काम केलं पाहिजे. प्रत्येक जण राजकारणामध्ये आपला पक्ष वाढवण्याचं काम करतो, आपला व्यवसाय वाढवण्याचं काम करतो, किंवा प्रत्येक राजकीय माणूस या व्यवसायामधून माझा वैयक्तिक काय फायदा होईल अशा प्रकारचं पाहत असतो. माझे वडील स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी ज्या वेळेला माथाडी चळवळीला काम करताना सुरुवात केली, कालांतराने त्यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं. यामध्ये ते काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार होते. मुंबईमध्ये हा तळागाळातला जो काबाड कष्ट करणारा कामगार वर्ग, जो मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या व्यवसायाशी निगडीत होता, परंतु परिवार मोठा होता, डोंगरी भागाची शेती, पावसालाच पीक, पाऊस ज्या वेळेला निघून जाणार त्यावेळेला दुसरं तिसरं पीक त्याला घेता येत नाही, अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मुंबईमध्ये हमाली करायला आला. त्यावेळेला अण्णासाहेबांनी त्याला ताकद दिली. कुठलंही राजकारण पाहिलं नाही, परंतु काबाड कष्ट करणाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. मराठा समाजाला जोडण्यासाठी त्यांनी जे अहोरात्र कष्ट घेतले, त्याचाही राजकारणामध्ये ते बऱ्यापैकी फायदा करू शकले असते. आपण पाहतो की ज्या वेळेला एका मोठ्या पक्षातनं काही पक्ष बाहेर पडतो, तो कधीतरी समाज म्हणून बाहेर पडतो, कधी शेतकऱ्यांच्या नावावरती बाहेर पडतो, कधी आत्मसन्मानच्या नावावरती पण बाहेर पडतो आणि निवडणुकीला जातो आणि निवडणुकीमध्ये परत त्याच जुन्या पक्षाबरोबर तो त्या ठिकाणी युती करतो आणि महाराष्ट्रामध्ये पक्ष स्थापन करतो, असं आपण त्या ठिकाणी पाहिलं. परंतु वडिलांनी कधीही जीवनामध्ये राजकारण केलं नाही, समाजासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये काम केलं. वेळ आली तर आपलं आयुष्य त्यांनी या समाजाच्या असणाऱ्या आरक्षणासाठी त्यांनी दिलं, त्यांनी वाहिलं. आज आम्ही वडिलांच्या नावाच्या महामंडळामध्ये काम करत असताना महामंडळाचा जो लाभार्थी आहे तो आमचा मराठा समाज आहे. तो विदर्भातला असो, तो पश्चिम महाराष्ट्रातला असो, तो खानदेशातला असलो, कोकणातला असलो, मराठवाड्याचा असो, त्याला न्याय मिळाला पाहिजे. तो कष्ट करतो, त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याला महामंडळाची योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. त्यावेळेला आमच्या मराठा बांधवांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पूर्ण विश्वाचा आणि महाराष्ट्राचं आणि भारताचं लक्ष वेधलं की इतकं संवेदनशील असणारं आंदोलन, ज्यामध्ये पाण्याची बाटली जरी रस्त्यावर पडली तरी ती उचलली जात होती, स्वच्छता होती, न आवाज करता मुखमोर्चा त्यांनी काढला. त्याच आंदोलनाची धगधग पाहता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही निर्णय घेतले. त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला. व्यवसाय करण्यासाठी बँकेमधून कर्ज आणि कर्ज जे तुम्ही घेणार आहात त्या कर्जाचं व्याज राज्य सरकार महामंडळाच्या माध्यमातून सबसिडी त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये आज आम्ही 75,000 पेक्षा जास्त पुढे गेलोय. 6,000 कोटीचं कर्ज दिलं, 600 कोटीपेक्षा जास्त व्याज परतावा दिला आणि पहिल्या टप्प्यामध्ये ट्रॅक्टर योजना आमच्या मराठा बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर केला. आमच्याला एक लक्षात येत होतं की हा कुठेतरी त्यांचं कुठेतरी शोषण होतंय. काही ट्रॅक्टर कंपन्या ते स्वतःचं खप करण्यासाठी त्या एजन्सीला धमकवणार, एजन्सीवाली स्वतःचा खप करण्यासाठी अनेक बारी लपडी करत होत्या. म्हणजे आपलं थोडं आता नवीन आलं असं करणार नाही, बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडे येत होत्या. आणि अशाच परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये बदल झाला आणि मग या ठिकाणी नवीन मुख्यमंत्री आले आणि आमचं संचालक मंडळ बरखास्त केलं आणि अचानकपणे ट्रॅक्टर योजना त्या ठिकाणी बंद केली. आमचे मित्र सचिन भोसले यांनी एकदा मला उद्या थोरात साहेबांच्या फॅक्टरीवर नेलं. त्यावेळेला त्यांच्याकडे काही एजन्सी नव्हती आणि मला त्यांचा कारखाना खूप आवडला. खूप चांगला दर्जेदार कारखाना, अत्याधुनिक पद्धतीचा कारखाना.
त्यांनी मला या ठिकाणी सूचना केल्या की साहेब ट्रॅक्टर योजना तुम्ही सुरू करा. आणि मलाही वाटलं की हे तर माझ्या मनात आहे, परंतु त्यांनी मला काही सूचना केल्या. त्या सूचनेप्रमाणे ट्रॅक्टर योजनेमध्ये जर आपण त्या ठिकाणी या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जर इन्स्टिट्यूशनल सेलमधून जर काही आपण सवलत मिळवून घेऊ शकलो तर महाराष्ट्रामध्ये एकाच कंपनीचे दर महाराष्ट्रामध्ये सगळे समान राहतील. आज त्यांनी मला कळत न कळत दिलेला सल्ला होता. आता सुरू तर करायचं आहे. मला तर माहिती आहे राजकारणामध्ये काम करताना काय परिस्थिती असते, परंतु इतक्या चांगल्या मनाने त्यांनी मला जे सुचवलं त्याचं मी काही लोकांशी बोललो आणि काही लोकांनी पण मनावर घेतलं. ज्याच्यामध्ये आमचा एस्कॉर्ट कंपनीचे अधिकारी पहिले आले, महिंद्रा कंपनीचे आले. त्यांनी प्रस्ताव दिला की आम्ही शेतकऱ्यांना 40,000 50,000 पर्यंत महामंडळाच्या लाभार्थ्यांना आम्ही स्वस्त देऊ. आणि बघता बघता जॉईन डिअर कंपनी आणि सगळ्याच कंपन्यांनी आम्हाला तो तसा प्रस्ताव दिला. आम्ही कमीत कमी 25,000 पासून 50,000 पर्यंतचं मॅन्युफॅक्चरिंग आणि मॅन्युफॅक्चर प्लस डीलरशिप रेट आणि डीलरशिप रेटमध्ये आम्ही त्या ठिकाणी कमी करू शकलो. कालांतराने NBFCच्या लोकांचाही आग्रह आला. आम्ही NBFCला सांगितलं की तुम्ही 14% घेताय, 15% घेताय, 16% घेताय, पण अशा परिस्थितीमध्ये जर 12% प्रमाणे जर तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना व्याज लावायला जर तयारी दाखवली तर तुमच्याशी करार करेल. आणि आम्हाला सांगायला बरं वाटतं की राज्य सरकारचं किंवा कुठल्याही जबाबदार असणाऱ्या मंत्र्यांची आम्ही कुठल्याही प्रकारे मदत न घेता आमच्या विश्वासाने या NBFCच्या असणाऱ्या लोकांनी 12% प्रमाणे व्याजदर करून दिलं. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी खूप हिताचा निर्णय घेतला. काही लोक मला वेगळ्या प्रकारे भेटली, अरे साहेब तुमचं बोला, तुम्ही राजकारणामध्ये आहात, उद्या निवडणुका येणार आहेत, तुम्हाला काय देणग्या पाहिजे ते सांगा, परंतु आमचं नुकसान करू नका. मी म्हटलं मला माझ्या फायद्यापेक्षा माझ्या महामंडळाचा आणि मराठा समाजाच्या शेतकऱ्यांचा फायदा काय होईल, कसा होईल हे पाहण्यासाठी मला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महामंडळाची जबाबदारी दिलेली आहे. जर माझ्या शेतकऱ्यांचा फायदा होत असेल तर तुमच्याशी करार करेल. आणि त्या असणाऱ्या म्हणजे वेगवेगळ्या भाषेतली लोक होती, त्यांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये म्हणजे ट्रॅक्टरची पण लोक मला सांगतो वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या बरोबर त्यांनी कामं केलेली आहेत. अशी दिग्गज मंडळी आली ती मला भेटली आणि त्यांना आश्चर्य वाटला. म्हणजे महिंद्रा कंपनी सारखी, महिंद्रा फायनान्स सारखी पण एक नावाजलेली कंपनी आहे, एस्कॉर्ट आहे, जॉईन डिअर आहे, यांनी मान्य केलं की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ काम करतं आणि आम्ही महामंडळाला त्याच्या लाभार्थ्याला पूर्ण क्षमतेने ताकदीने त्या ठिकाणी मदत करू. मग तो करार या ठिकाणी झाला. जीवनामध्ये पैसेच कमवले पाहिजेत असं काही नाही, राजकारणाच्या माध्यमातून माणसं जोडली पाहिजेत याच्यामध्ये वादच नाही, परंतु जीवनामध्ये समाजासाठी काम करणं गरजेचं आहे याची प्रेरणा माझ्या वडिलांकडनं मला मिळाली. आणि माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्पष्टपणे सांगतात की आम्ही राजकारण करायला मोकळे आहोत. कालच एक धक्कादायक निर्णय तुम्ही पाहायला मिळाला आणि हा धक्कादायक निर्णय माझ्यासारख्या बऱ्याचशा लोकांना, आता आमचे काँग्रेसचे नेते आहेत इकडे पण हरकत नाही, परंतु हा धक्कादायक निर्णय कशासाठी जरी असला, का जरी असला, परंतु तो धक्कादायक निर्णय घेण्याची क्षमता आणि ते सुरुवात करण्याची क्षमता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये आहे. ही वस्तुस्थिती आहे. ज्यावेळेला गुवाहाटीला जायची वेळ आली, गुजरातला जायची वेळ आली, त्यावेळेलाही आमच्या नेत्यांनी त्यांना आर्थिक पाठबळ दिलं, त्यांना मानसिक पाठबळ दिलं आणि समाजासाठी काम करण्यासाठी वचन त्यांनी कटिबद्ध घेतलं. दादांनी तोच विश्वास आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावरती टाकला आणि एक धाडस केलं. राजकारणामध्ये बऱ्याचशा वेळेला स्वार्थी लोकांचं राजकारण, मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वार्थी लोकांचं राजकारण असतंच, परंतु दादांनीही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास टाकून या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी भाग घेतला. आणि देवेंद्र फडणवीस साहेब असो की आमचे केंद्रीय नेते, आमचे आदरणीय पंतप्रधान मोदी, अमितभाई शाह, या सगळ्यांनीही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याच्यानंतर अजितदादा पवार आणि आता अशोकराव चव्हाणांच्या पाठी खंबीरपणे ताकद देण्याचा त्यांनी वचन आणि त्यांनी निर्णय घेतलाय. ही जमेची बाजू आहे. राज्यामध्ये विकास झाला पाहिजे, देशामध्ये विकास झाला पाहिजे.
आणि या सगळ्या गोष्टीला धरून आता आमच्या महामंडळाचा विकास झाला पाहिजे. या भागातील मराठा समाजाची तरुण उद्योजक झाली पाहिजेत ही बारकाईने आपण या ठिकाणी लक्ष द्यावं एवढीच आपल्याला विनंती करतो. आपल्या थोरात साहेबांच्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून मराठा समाजाला जास्तीत जास्त मदत व्हावी एवढीच विनंती करतो. आणि आपण माणसं जोडली गेली पाहिजेत. जीवनामध्ये राजकारण हे सर्वश्री नसतं. मी एकदा प्रवास करताना याच परिसरामध्ये माझ्या मोबाईलमध्ये त्यांचं नाव आहे, कामत हॉटेलच्या बाजूला एक आमचे सद्ग्रस्त होते, चहा प्यायला बसलो आणि त्यांनी सांगितलं साहेब मी याच गावचा आहे, मराठा आहे आणि मी पेट्रोल पंप आहे त्यांच्या बाजूला आणि त्यांनी तिथं हॉटेल इंडस्ट्री सुरू केली. गरीब कुटुंबातली माणसं ज्या वेळेला व्यवसाय करायला उतरतात त्यांना सगळ्यात मोठं पाठबळ बँकेकडनं व्याजाच्या माध्यमातून जर मिळालं तर त्या ठिकाणी ती माणसं पायावर उभं राहू शकतात आणि मग आपण जास्तीत जास्त मराठा समाजाच्या लोकांना मदत करावी एवढीच विनंती करतो. आणि परत एकदा आज खरं म्हणजे व्हॅलेंटाईन डे, आता या बऱ्याच लोकांना व्हॅलेंटाईन डेचा अर्थ कळतो कळत नाही, तरुण पिढीच्या लोकांना कळतो. सुदैवाने मला बरीचशी कामं होती, म्हणजे मी व्हॅलेंटाईन डे बरेचसे माझ्या बहिणीला माझ्या असणाऱ्या वयाच्या मोठ्या व्यक्तीने विश केलं. आपला गैरसमज असतो, व्हॅलेंटाईन डेचा अर्थ गैरसमज असतो, पण हा गैरसमज काढून टाकावा. कारण आमच्या थोरात साहेबांनाही मी हॅपी व्हॅलेंटाईन देतो, आमच्या महाराज साहेबांनाही मी त्या दिवशी व्हॅलेंटाईनला शुभेच्छा दिलेल्या आहेत. परंतु अशा एका वेगळ्या कार्यक्रमाला आपण बोलवलं आणि मला उपस्थित राहायला, तसं मी माझी गोळाबिरी थोडी केलेली आहे, मी 12च्या नंतर साजरा करणार आहे, पण मी आता इथून पुण्याच्या भिगवणच्या कार्यक्रमाला निघणार आहे. म्हणून जास्त वेळ न घेता परत एकदा एक कौटुंबिक, एक मित्र परिवार आणि एक व्यवसायाचा कार्यक्रम, या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. थोरात कुटुंबियांनी मला या ठिकाणी बोलवण्याची संधी दिली. सम्राट माडिकांचं नाव घेणं गरजेचं आहे. एक चांगला कार्यकर्ता या ठिकाणी उभारीला येतोय, त्यांच्या माध्यमातून मध्यंतरी एक रोजगार मेळावा घेण्यात आला होता. मला उपस्थित राहता आलं नाही कारण अचानकपणे मला बाहेर जावं लागलं. परंतु सम्राट माडिकांसारखा एक चांगला कार्यकर्ता जो समाजाची नाळ बनून त्या ठिकाणी नवीन उद्योजक रोजगार निर्माण करून देतोय ही चांगली जमेची बाजू आहे. अशा प्रकारे प्रत्येक राजकीय पक्षाने एक विचार केला पाहिजे, राजकारण अलिप्त ठेवा परंतु समाज मोठा झाला पाहिजे. गरिबाच्या हाताला जर काम मिळालं आणि जर कुठल्या तरी महामंडळाच्या माध्यमातून जर त्याला आर्थिक पाठबळ मिळालं तर मोठ्या उद्योगपतींपेक्षा छोटे व्यवसाय करणारी माणसं हे या भारताला, या महाराष्ट्राला आणि आपल्या भूमीला वरती आणतील एवढंच बोलतो. लांबलेला माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.